Hello students, welcome to this class of the physics. आपण बेसिक मॅथ्स फॉर द फिजिक्सचा पार्ट स्टडी करतोय. तर लास्ट टाइम आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलची कन्सेप्ट बघितलेली आहे. ओके, आता याच्यानंतर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे आहेत बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठले कुठले आहेत, तर याच्यामध्ये हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, फर्स्ट इज द साइन. ओके, शॉर्ट मध्ये साइन म्हणतो, ऍक्च्युअली याचा लॉंग फॉर्म आहे साइन, SINE. ओके, त्याच्यानंतर सेकंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे दॅट इज कॉस, याचा लॉंग फॉर्म आहे कोसाइन. थर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे दॅट इज टॅन, याचा लॉंग फॉर्म आहे दॅट इज टॅन्जेंट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे दॅट इज कोसेक, त्याला आपण कोसेकंड. ओके, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे दॅट इज सेक, शॉर्ट मध्ये सेक म्हणतो, ऍक्च्युअली फुल फॉर्म याचा आहे सेकंड. आणि लास्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे दॅट इज कॉट, विच इज कॉल्ड एज को टॅन्जेंट. ओके, तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, हे तुम्ही 10th पर्यंत स्टडी केलेले असतील ऑलरेडी. तर याचे जे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले कसे आहेत ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून साइन, कॉस आणि टॅन, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या व्हॅल्यू कशा असतात हे आपल्याला बघायचे. ओके, आता सपोज मी एक इथं ट्रायंगल काढतो, ट्रायंगल ड्रॉ करतो, लक्षात घ्या. दिस इज अ रेक्टँगल, याचं ट्रायंगल मध्ये कन्व्हर्जन करणार आहे मी. Suppose this is a one right angle triangle and here there is angle theta. आणि याच्या साइड सपोज या पद्धतीने आहेत. this side is suppose x, this side is y and this side is z. Okay, now you know that sin theta is always equal to काय असतं, opposite side divided by the hypotenuse असतं. So opposite side divided by hypotenuse म्हणजे काय येणार आहे, x divided by z येणार आहे. ओके, cos theta is equal to काय असणार आहे, that is adjacent side divided by hypotenuse. adjacent theta ची adjacent side येणार आहे y आणि hypotenuse येणार आहे z. ओके, tan theta बघा, tan theta is equal to काय येणार आहे, opposite side divided by adjacent side, that is x divided by z येणार आहे. सॉरी, x divided by y येणार आहे, x divided by y. तर या पद्धतीनं साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाचे फॉर्म्युले बऱ्यापैकी माहिती असेल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल वरून साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा कसं काढायचं. ठीक आहे, आता याच्यानंतर आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय असतं, रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा असतं, रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. मग साइन थिटा एक्स बाय झेड असेल तर कोसेक थिटा येणार आहे झेड बाय एक्स. त्याच्यानंतर आहे सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय असतं, इट इज रेसिप्रोकल ऑफ दी कॉस थिटा. ओके, सेक थिटा म्हणजे बघा, पुन्हा एकदा हे फॉर्म्युले लिहितो. कोसेक थिटा म्हणजे असतं 1/sin थिटा. ओके, सो 1/sin थिटा म्हणजे साइन थिटा एक्स बाय झेड असेल तर कोसेक थिटा झेड बाय एक्स येणार आहे. सेक थिटा म्हणजे रेसिप्रोकल ऑफ काय असतं, कॉस थिटा असतं. सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ दी कॉस थिटा, दॅट इज झेड डिवायडेड बाय काय येणार आहे, वाय येणार आहे. आणि टॅन थिटाचा रेसिप्रोकल येतं कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा आणि देअरफॉर येणार आहे हे y बाय एक्स. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज सर्वांनाच माहिती असतील. ओके, आता या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये काही इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हणतो. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, हे फॉर्म्युले सर्वांना बऱ्यापैकी माहिती असतील. तर याच्यामध्ये साइन थिटा आणि कॉस थिटा मधलं एक इम्पॉर्टंट रिलेशन म्हणजे कुठलं असतं, दॅट इज साइन स्क्वेअर थिटा, दॅट इज द फर्स्ट, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतं
सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असणार आहे दॅट इज कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा यांना आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हणतो. ओके, sin square theta plus cos square theta is equal to 1, 1 plus tan square theta is equal to sec square theta and 1 plus cot square theta is equal to cosec square theta. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं रिलेशन sin theta, cos theta आणि tan theta या तिघांच्या मधलं रिलेशन पण तुम्हाला माहिती असेल. दॅट इज tan theta is equal to काय असतं, sin theta by cos theta असतं. ओके, याला म्हणतो आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजेत किंवा माहिती असले पाहिजेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा अँड टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय दी कॉस थिटा येणार आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाच्या व्हॅल्यूज. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाच्या व्हॅल्यूज. ओके, तर त्याचा जो टेबल आहे म्हणजे साइन ऑफ 30, 60, 90चा जो टेबल आहे ना, या व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, कारण तो टेबल देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता साइन, कॉस आणि टॅनच्या पर्टिक्युलरली व्हॅल्यू. ओके, प्रत्येक अँगलला किती किती आहेत बघा. ओके, इथे अँगल असणार आहेत, फर्स्ट इज 0 डिग्री, त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे दॅट इज 30 डिग्री, त्याच्यानंतर असणार आहे 45 डिग्री, त्याच्यानंतर असणार आहे 60 डिग्री अँड फायनली देर इज अ 90 डिग्री. या व्हॅल्यू तुम्हाला अनेक वेळा फिजिक्स मध्ये लागणार आहेत. मोस्ट ऑफ द स्टुडंटला या व्हॅल्यू पाठ असतील, ज्यांना पाठ नाहीये त्यांनी पाठ करून ठेवावं लागतील. साइन 0 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 असणार आहे दॅट इज √3/2 आणि साइन 90 ची व्हॅल्यू असते 1. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर कॉसच्या व्हॅल्यू बघा. कॉस 0 असतं 1, म्हणजे साइनच्या बरोबर सगळ्या व्हॅल्यू उलट्या येतात. कॉस 0 असतं 1, कॉस 30 असतं √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 असते आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि तशा टॅनच्या व्हॅल्यू. ओके, या झाल्या कॉसच्या व्हॅल्यू ऑफ कॉस फॉर द डिफरंट अँगल्स. आणि आता व्हॅल्यू ऑफ टॅन बघायचे आहेत आपल्याला, टॅनच्या व्हॅल्यू. ओके, तर टॅनच्या व्हॅल्यू कशा येणार बघा. टॅन 0 0च असते. टॅन 30 म्हणजे किती असणार आहे, 1/√3. टॅन 45 असतं एक्झॅक्टली 1, टॅन 60 असणार आहे √3 आणि टॅन 90 किती असतं 0. ओके, तर या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कंपल्सरी तुम्हाला पाठच पाहिजेत. प्रत्येक वेळी मी लॉग टेबल मध्ये बघून सांगतो वगैरे असं होणार नाहीये, लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवाव्या लागणार आहेत. लक्षात येते. ओके, तर साइनच्या व्हॅल्यू बघा 0, हाफ, 1/√2, √3/2 अँड 1. साइनच्या व्हॅल्यू लक्षात येते का. साइनच्या व्हॅल्यू काय आहेत, पहिली व्हॅल्यू आहे 0, त्याच्यानंतर आहे हाफ, त्याच्यानंतर आहे 1/√2, त्याच्यानंतर √3/2 अँड फायनली 1 व्हॅल्यू येणार आहे. कॉसच्या व्हॅल्यू एक्झॅक्टली त्याच्या रिव्हर्स डायरेक्शन येणार आहे. 1, √3/2, 1/2, हाफ आणि 0. आणि टॅनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायला सोपे आहेत. ओके, टॅन इन्फिनिटी ऍक्च्युली 0 नसतं. टॅन इन्फिनिटी ऍक्च्युली नॉट डिफाईन्ड किंवा इन्फिनिटी असतं ऍक्च्युली. टॅन 90 ची व्हॅल्यू, टॅन 90 ची व्हॅल्यू 0 नसते, इन्फिनिटी असते. टॅनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायला सोपे आहेत. 0, 1/√3, 1√3 आणि इन्फिनिटी. ओके, या पद्धतीने टॅनच्या व्हॅल्यू असणार आहे. तर या व्हॅल्यू सगळ्या माहिती पाहिजेत तुम्हाला. टॅन, साइन, कॉस, टॅनच्या व्हॅल्यू 0, 30, 45, 60, 90. आता
इथं आणखी एक या व्हॅल्यू बरोबर आणखी 2 अँगलच्या व्हॅल्यू साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याला काय म्हटलं जातं 3-4-5 चा ट्रायंगल. हा 3-4-5 चा ट्रायंगल देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, कारण फिजिक्स मध्ये हा ट्रायंगल किंवा ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या अनेक वेळा यूज केल्या जातात. ट्रायंगल ऑफ 3-4-5, ट्रायंगल ऑफ 3-4-5 म्हणजे याचा मिनिंग काय होतो, एक ट्रायंगल असणार आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, की ज्याची एक साइड 3 असेल तर दुसरी साइड 4 असते आणि हायपोटेनियस काय असतो 5. म्हणजे ज्या ट्रायंगलच्या साइड 3-4-5 या रेशो मध्ये असतात. 3-4-5 एक्झॅक्टली 3-4-5 पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. 3-4-5 च्या रेशो मध्ये असणार आहेत. म्हणजे 3-4-5 ऐवजी आणि कुठले असू शकतील, सगळ्या व्हॅल्यू डबल केल्या तर काय होणार बघा, 6-8-10 असं पण होऊ शकते. ट्रिपल केल्यावर 9-16-15, 9-16-25 सॉरी 9-16 ट्रिपल केल्या तर बरोबर आहे ना, 9-12 सॉरी 9-12 and 15 अशा व्हॅल्यू येऊ शकतात. ठीक आहे. तर या पद्धतीनं 3-4-5 या रेशो मध्ये जर काय असतील, या ट्रायंगलच्या साइड्स जर असतील, ओके, 3-4-5 चा ट्रायंगल असं याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 च्या एक्झॅक्टली अपोजिट अँगल किती असतो नेहमी लक्षात ठेवायचा आहे, 37. आणि 4 च्या एक्झॅक्टली अपोजिट अँगल किती असतो नेहमी, 53 असतो. लक्षात येत आहे. एक्झॅक्टली 3 साइडच्या समोरचा अँगल असतो 37 आणि 4 च्या अपोजिटला अँगल असणार आहे 53 आणि थर्ड अँगल तर 90 डिग्रीच असणार आहे. आणि याच्यावरून लक्षात घ्या, साइन 37 किती येणार बघा, 3/5 येणार. अपोजिट साइड डिवायडेड बाय दी हायपोटेनियस. कॉस 37 किती येणार बघा, कॉस 37 येणार आहे 4/5 आणि टॅन 37 किती येणार आहे 3/4. अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. या झाल्या 37 च्या व्हॅल्यू. ओके, तसं साइन 53 बघा, 53 च्या अपोजिट साइड किती आहे, 4/5 येणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॉस 53 येणार आहे. दॅट इज कॉस 53 म्हणजे 53 ची ऍडजस्टंट साइड आहे 3 डिवायडेड बाय हायपोटेनियस इज 5 आणि टॅन 53 म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ऍडजस्टंट. 53 चे अपोजिट किती आहे 4 डिवायडेड बाय ऍडजस्टंट किती 3. ओके, तर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो 37 डिग्रीच्या साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू आणि 53 डिग्रीच्या काय असणार आहे, दॅट इज साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू. ओके, या व्हॅल्यू देखील फिजिक्स मध्ये अनेक वेळा लागतात. म्हणजे 0, 30, 45, 60, 90 या अँगलच्या व्हॅल्यू तर तुम्हाला लागणारच आहेत. इन ऍडिशन टू दिस 37 आणि 53 या दोन अँगलच्या देखील साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू तुम्हाला परफेक्टली माहिती पाहिजेत. ओके स्टुडंट्स, तर आता आपण बघितल्या 0, 30, 45, 60, 90 त्याचबरोबर 37 आणि 53 या सगळ्या अँगलच्या साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. आता अनेक वेळा 90 डिग्री पेक्षा मोठे जे अँगल आहेत त्यांच्या साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात. बरोबर, 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल असेल तर काय करणार, कारण ते देखील कॅल्क्युलेशन मध्ये येऊ शकतं. बरोबर आहे ना. आता 90 डिग्री पेक्षा जर मोठा अँगल असेल तर साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या त्या आपण स्टडी करणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक रूल आहे, त्याला काय म्हणलं जातं, एएसटीसी रूल. एएसटीसी रूल, हा एएसटीसी रूल काय असतो आपण थोडंसं बघूया. एएसटीसी रूल, आता अँगल कितीही मोठा असू दे, लक्षात घ्या मी काय सांगतोय बघा, अँगल कितीही जरी मोठा असला तरी साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू ह्या एवढ्याच राहणार आहेत. इथं ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ना तेवढ्याच व्हॅल्यू राहणार आहेत. फक्त त्या व्हॅल्यू काय होतात, पर्टिक्युलर अँगल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतात. फक्त त्याला प्लस किंवा मायनस साइन येतं. ओके, तर हे कसं होणार आहे बघा. हा एएसटीसी रूल बेसिकली काय आहे. ओके, तर आपल्याला माहित आहे की अँगल जो आहे तो 4 क्वाड्रंट मध्ये जास्तीत जास्त असू शकतो. कुठलाही अँगल 4 क्वाड्रंट मध्ये असणार आहे. सपोज इथून आपण अँगल मेजरमेंट चालू करणार, याला काय करणार आपण 0 डिग्री म्हणणार.
ओके. त्याच्यानंतर अँगल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण मेजर करतोय. म्हणजे अँटी क्लॉकवाईज अँगल काय करतोय, जनरली आपण पॉझिटिव्ह घेतोय आणि क्लॉकवाईज अँगल काय करतोय, निगेटिव्ह घेतोय. हे देखील लक्षात ठेवा. ओके. अँटी क्लॉकवाईज अँगल पॉझिटिव्ह घ्यायचा आणि क्लॉकवाईज अँगल नेहमी काय करायचा असतो, निगेटिव्ह घ्यायचा असतो. ठीक आहे. आता इथं असणार आहे 0 डिग्री, इथं वर गेल्यानंतर किती होणार आहे, 90 डिग्री होणार. ओके, दॅट इज प्लस 90. त्याच्यानंतर इथं गेलो तर काय होणार आहे, अँगल 180 डिग्री होणार. त्याच्यानंतर इथून पुढे गेलो तर अँगल काय येणार आहे, 270 डिग्री येणार आहे इथं. आणि परत 272 हे 360 डिग्री परत होणार. 360 डिग्री म्हणजेच काय येणार आहे, परत 0 ची लाईन येणार आहे. बरोबर. अँगल जो आहे तो या पद्धतीने, या सेंटर पॉइंट हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आणि व्हर्टिकल ऍक्सिसचा जो सेंटर आहे, त्या सेंटरला आपण काय करतोय, अँगल मेजरमेंट करतोय. तर ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे 0 डिग्री, त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन म्हणजे 90 डिग्री, परत अपोजिट डायरेक्शन हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे 180 डिग्री आणि डाऊनवर्ड लाईन जी असणार आहे ती 270 डिग्रीची असणार आहे. ओके. तर इथून इथपर्यंतचा अँगल काय असणार आहे, 0 to 90च्या मध्ये असणार आहे. ओके. इथून इथपर्यंतचा अँगल काय असणार आहे, 0 to 180 पर्यंत असणार. इथून इथपर्यंतचा अँगल काय असणार आहे, 0 to 270 असणार. आणि इथून हा कम्प्लीट अँगल जो आहे तो काय असणार आहे, इथून इथपर्यंत 0 to 360 डिग्रीच्या मध्ये अँगल असणार आहे. ठीक आहे. आता इथं 4 क्वाड्रंट आहेत, बरोबर आहे ना. हिअर देर आर 4 क्वाड्रंट्स. तर हा जो 0 to 90च्या मधला जो क्वाड्रंट आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर 90 to 180च्या मधला जो क्वाड्रंट आहे ना, याला काय म्हणायचं, सेकंड क्वाड्रंट असं म्हणायचं. ओके. 180 to 270च्या मधला जो आहे ना, त्याला काय म्हणायचं, थर्ड क्वाड्रंट म्हणायचं. थर्ड क्वाड्रंट. आणि 270 to 360 किंवा 0 डिग्रीच्या मध्ये जो आहे ना, तर त्याला काय म्हणणार आपण, फोर्थ क्वाड्रंट असं म्हणणार आहे. ओके. तर या पद्धतीने हे क्वाड्रंट असतील. क्वाड्रंट हे तुम्हाला माहिती असतील, लक्षात घ्या. 0 to 90च्या मध्ये फर्स्ट क्वाड्रंट असतो, 90 to 180च्या मध्ये सेकंड क्वाड्रंट असतो, 180 to 270च्या मध्ये थर्ड क्वाड्रंट असणार आहे आणि 270 to 360 किंवा 270 to परत 0 डिग्रीच्या मध्ये हा फोर्थ क्वाड्रंट असणार आहे. ओके. आता बघा, एएसटीसी रूल काय बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ए, सेकंड क्वाड्रंट मध्ये एस, थर्ड क्वाड्रंट मध्ये टी आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सी लिहायचं आहे तुम्हाला. याला म्हणायचं एएसटीसी रूल. फर्स्ट मध्ये ए, सेकंड क्वाड्रंट मध्ये एस, थर्ड क्वाड्रंट मध्ये टी आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार आहे सी. ओके. आता ए चा मिनिंग काय, ऑल आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे 0 to 90 डिग्रीच्या मध्ये कुठलाही अँगल जर असेल तर त्या अँगलचा साइन, कॉस किंवा टॅन ची व्हॅल्यू काय असते, साइन, कॉस किंवा टॅन ची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. ओके. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ए म्हणजे काय, ऑल आर पॉझिटिव्ह. ए चा मिनिंग इथं काय घ्यायचा आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल आर पॉझिटिव्ह. ओके. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कुठलाही जर अँगल असला तर त्याची साइन, कॉस किंवा टॅन ची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. सेकंड क्वाड्रंट मध्ये लक्षात घ्या, सेकंड क्वाड्रंट मध्ये यस, यस फक्त पॉझिटिव्ह. आणि यस पॉझिटिव्ह म्हणजे काय, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, फक्त यस, यस पॉझिटिव्ह. आणि यस म्हणजे काय घ्यायचं आहे, साइन घ्यायचं आहे, साइन. ओके. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे फक्त साइन पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. थर्ड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, कॉस आणि टॅन ची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे 90 to 180 डिग्रीच्या मध्ये जर अँगल असेल तर त्याची साइन ऑफ दॅट अँगल ओनली पॉझिटिव्ह, कॉसची व्हॅल्यू, टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतं, फक्त टॅन पॉझिटिव्ह असतं, बाकी साइन, कॉस काय असणार आहे, निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, फक्त कॉस पॉझिटिव्ह असतं, बाकी साइन आणि टॅनची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला साइन डिसाइड करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढू शकतो. एकदा साइन तुम्हाला डिसाइड करता येणं महत्वाचं आहे. ओके. आता फक्त तुम्हाला सुरुवातीला साइन सांगायचा प्रयत्न करायचा आहे, साइन. ओके. फॉर एक्झाम्पल, सपोज अँगल दिला तुम्हाला 75 डिग्री, 75 डिग्री अँगल आहे. ठीक आहे. 75 डिग्रीचा अँगल आहे.
तर 75 डिग्रीच्या अँगलला साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार आहे? आता 75 डिग्री म्हणजे 0 to 90च्या मध्ये येणार, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. तर इथं काय येणार आहे? साइन पॉझिटिव्ह येणार आहे, कॉस पॉझिटिव्ह येणार आहे आणि टॅन देखील काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. ओके, 75 डिग्रीला. सपोज तुम्हाला अँगल दिला 125 डिग्री, 125 डिग्रीचा साइन कॉस टॅन विचारला, तर 125 डिग्री हा कुठला अँगल येणार बघा? 125 डिग्री, तर हा येतोय 125 म्हणजे 90 to 180च्या मध्ये येणार, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फक्त पॉझिटिव्ह असते, म्हणजे साइन पॉझिटिव्ह येणार, म्हणजे साइन ऑफ 125 पॉझिटिव्ह येणार आहे. त्याच्यानंतर कॉस ऑफ 125 मात्र निगेटिव्ह येणार आहे. आणि टॅन ऑफ 125 डिग्री हा देखील काय येतो? निगेटिव्हच येतो, म्हणजे टॅनची व्हॅल्यू देखील निगेटिव्ह येणार. असं साइन तुम्हाला डिसाइड करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक अँगल घेऊया. सपोज नेक्स्ट अँगल आहे 210 डिग्री असेल. आता 210 डिग्रीचा काही वेळेला साइन कॉस आणि टॅनची व्हॅल्यू काढावी लागते आपल्याला, बरोबर? आता 210 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय बघा? तर 210 म्हणजे 180 to 270च्या मध्ये आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह असतं, म्हणजे साइन ऑफ 210 काय येणार आहे? एक निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. किंवा कॉस ऑफ 210 काय असणार आहे? ती देखील निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. आणि टॅन ऑफ 210 मात्र काय असणार आहे? त्याची व्हॅल्यू मात्र पॉझिटिव्ह असणार आहे. परत आणखी एक अँगल घेतला, सपोज अँगल आहे सपोज 300 डिग्री. 300 डिग्रीचा साइन कॉस टॅन तुम्हाला विचारला विथ साइन. साइन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा 300 डिग्री अँगल जो आहे ना, तो 270 to 360च्या मध्ये आहे, म्हणजे तो फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह असतं, म्हणजे साइन ऑफ 300 काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॉस ऑफ 300 मात्र पॉझिटिव्ह येणार आहे. आणि टॅन ऑफ 300 हे देखील काय येणार आहे? टॅन ऑफ 300 म्हणजे काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. ओके, तर या पद्धतीने एएसटीसी रूल कशासाठी वापरला जातो? कुठल्याही अँगलचं साइन डिसाइड करायला, ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे डिसाइड करायला काय करतो आपण? एएसटीसी रूल यूज करतो, कारण हे साइन खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे झालं क्वाड्रंट मधले अँगल. आता अँगल एक्झॅक्टली 90, 180 किंवा 270 असेल, तर त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, म्हणजे तिथं कन्फ्युजन जास्त नको. साइन 90 1 असतं, कॉस 90 तर काय असतं? 0च असतं. आणि टॅन 90 काय असतं? नॉट डिफाइन्ड किंवा इन्फिनिटी असतं, बरोबर आहे ना? तसं साइन 180 0 असतं, कॉस ऑफ 180 असतं एक्झॅक्टली -1 आणि टॅन ऑफ 180 साइन बाय कॉस ना, सो 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज इक्वल टू 0, टॅन 180. त्याच्यानंतर साइन 270, साइन 270 असतं -1. हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, नाहीतर एएसटीसी रूल नुसार नाहीतर कन्फ्युजन होईल. साइन 270, साइन 90 +1 असेल ना, तर साइन 270 काय असतं? -1 असतं. ओके, त्याच्यानंतर कॉस 270 तर काय 0च असणार आहे, कारण साइनची व्हॅल्यू ज्यावेळी 1 किंवा -1 असते त्यावेळी कॉसची व्हॅल्यू काय असते? 0 असते. आणि मग टॅनची व्हॅल्यू काय येणार आहे? टॅन ऑफ 270 इट इज नॉट डिफाइन्ड. पर्टिक्युलरली या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू लक्षात ठेवू शकताय. आणि 0 डिग्री म्हणजे 360 डिग्री काय, 0 डिग्री काय, सेमच व्हॅल्यू येणार आहे. ओके, म्हणजे पाहिजे तर इथं साइनच्या व्हॅल्यू लिहितो. साइन 0 किती असतं? 0. कॉस 0 किती असतं? 1 असतं. आणि टॅन 0 किती असतं? 0 असतं. ओके, लक्षात आलं? या पर्टिक्युलरली 0, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्रीच्या पर्टिक्युलर या व्हॅल्यू आहेत विथ साइन. ओके, या लक्षात ठेवा. आणि बाकीचा कुठलाही जरी अँगल असला, कितीही डिग्रीचा अँगल असू दे, त्याचं तुम्हाला साइन जे आहे ते एएसटीसी रूल नुसार काढता आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय, अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे बघायचं, एएसटीसी लिहायचं आणि त्याच्यानुसार काय करायचं? एक पॉझिटिव्ह, बाकीचं काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे, आता हे झालं साइन डिसाइड करायचं. आता व्हॅल्यू कशी डिसाइड करायची ते मी तुम्हाला सांगतो. व्हॅल्यू कशी डिसाइड करायची बघा. व्हॅल्यू कशी डिसाइड करायची? ठीक आहे, आता अँगल लक्षात घ्या. अँगल एक तर अँगल जो आहे ना, तो काय करायचा बघा, तो अगोदर 180 डिग्री पेक्षा मोठा आहे का 180 डिग्री पेक्षा छोटा आहे ते आयडेंटिफाय करायचं.
90 डिग्री पर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. हे बघा 90 डिग्री पर्यंत अँगल असेल तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहित असतात, सगळ्या व्हॅल्यू प्लसच असतात. ठीक आहे. 90 डिग्री टू 180 डिग्री जर अँगल असेल तर काय करायचं, त्याला 180 मधून मायनस करायचं. त्या अँगलला काय करायचं, 180 मधून मायनस करायचं. इफ, याच्यामध्ये लिहितो मी व्यवस्थित, लक्षात घ्या. इफ अँगल इज फ्रॉम 90 टू 180 असेल तर काय करायचं, देन 180 मायनस दॅट अँगल करायचं. म्हणजे काय येतोय, ऑटोमॅटिकली तो 90 पेक्षा कमी जातोय आणि 90 पेक्षा कमी गेला की त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. ओके, हे बघा याचं एक्झाम्पल बघूया. सपोज तुम्हाला विचारलं साइन ऑफ 120 डिग्री किती, साइन ऑफ 120 डिग्री 90 टू 180 च्या मध्ये आहे ना, म्हणजे 180 पेक्षा लहान असेल. हे बघा सिंपल आहे, 180 पेक्षा लहान असेल तर 180 मधून मायनस करायचा. आता 180 मधून मायनस केला, 180 मधून मायनस केल्यावर किती येणार रे, बघा जरा. 180 मधून मायनस 120 केलं तर किती येणार आहे, 60 येणार. मग साइन 120 म्हणजे काय करायचं, साइन 60 लिहायचं. लक्षात घ्या, साइन 120 म्हणजे साइन 60. आणि साइन आता 120 डिग्री अँगल म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजे प्लस साइन 60 एवढंच फक्त लिहायचं आहे. लक्षात येते, म्हणजे अगोदर साइन लिहायचं आणि 180 मधून मायनस करून तो अँगल लिहायचा आणि प्लस साइन 60. साइन 60 म्हणजे काय असतं, √3/2. सो आन्सर येणार आहे साइन 120 म्हणजे येणार आहे दॅट इज प्लस √3/2. ओके. सपोज तुम्हाला विचारलं कॉस ऑफ 135 किती, कॉस ऑफ 135 विचारलं, कॉस ऑफ 135. आता 135 डिग्री अँगल कुठं आहे बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे 135. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसची व्हॅल्यू काय असते, साइन फक्त पॉझिटिव्ह असतो ना सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर त्याच्यासाठी हे पाहिजे तर लिहून ठेवा साईडला, ASTC 135 डिग्री हा अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फक्त पॉझिटिव्ह असतं, कॉस निगेटिव्ह असतं. अगोदर मायनस साइन लिहायचं, साइन अगोदर लिहायचं, मग 180 मधून हे मायनस करायचं, हे कॉस ऍज इट इज लिहायचं आणि 180 मधून मायनस 135 केलं तर 45 येणार. आणि कॉस 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॉस 45 म्हणजे काय असतं, 1/√2. सो आन्सर येणार आहे मायनस 1/√2. सपोज तुम्हाला विचारलं आता टॅन ऑफ 150 किती, टॅन ऑफ 150 डिग्री किती येणार. बघा आता 150 डिग्री म्हणजे पुन्हा एकदा 90 डिग्री टू 180 डिग्रीच्या मध्ये अँगल येतोय. ठीक आहे, तर पहिली गोष्ट साइन त्याचं ठरवा. साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतं, निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह झालं. त्याच्यानंतर काय करायचं, टॅन ऍज इट इज लिहायचं. म्हणजे साइनचा ऍज इट इज साइन, कॉसचा ऍज इट इज कॉस, टॅनचा ऍज इट इज टॅनच लिहायचं आहे, बाकी काही चेंज करायचं नाहीये. आणि 180 मधून ते मायनस करायचं, 180 मायनस 150 म्हणजे किती येणार आहे, 30 येणार. बरोबर आहे ना. आणि टॅन 30 किती असतं, 1/√3 असतं. सो आन्सर येणार आहे मायनस 1/√3. म्हणजे थोडक्यात अँगल जर 180 डिग्री पेक्षा कमी असेल तर काय करायचं, 180 डिग्री पेक्षा कमी असेल तर 180 मायनस तो अँगल करायचा आहे. ठीक आहे. आता बघा अँगल 180 डिग्री पेक्षा जास्त असेल म्हणजे इफ अँगल इज फ्रॉम 180 टू 270 असेल, 180 टू 270 असेल तर काय करायचं आहे, देन म्हणजे 180 पेक्षा जास्त आहे ना, मग काय करायचं, दॅट अँगल मायनस 180 करायचं. म्हणजे तो अँगल काय होणार, 90 डिग्री पेक्षा कमी होणार. म्हणजे बेसिकली मी काय करतोय ते लक्षात येते का बघा तुम्हाला, तो अँगल आपल्याला 90 डिग्री पेक्षा कमी आणा लागलोय आपण, कारण आपल्याला व्हॅल्यू कुठपर्यंतच्या माहिती आहेत, 90 डिग्री पर्यंतच्या व्हॅल्यू माहिती आहेत ना. मग दिलेल्या अँगलला 90 डिग्रीच्या आत आणायला पाहिजे, एवढंच करायचं आहे. मग 90 डिग्रीच्या आत आणायला एक तर 180 मधून तो अँगल मायनस करायचा किंवा अँगल मधून 180 मायनस करायचं. ते कसं ठरणार, तर 180 पेक्षा कमी अँगल असेल, एखादा अँगल 180 पेक्षा कमी असेल तर काय करणार, 180 मायनस दॅट अँगल करणार. आणि एखादा अँगल 180 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं, तो अँगल मायनस 180 करायचं. तर एवढंच तुम्हाला डिसाईड करायचं की 180 मायनस थिटा करायचं का थिटा मायनस 180. त्या अँगल समोर दिसला की तुम्हाला कळतंय. बघा आता 180 टू 270 डिग्री अँगल असेल तर कोण पॉझिटिव्ह असते, फक्त टॅन पॉझिटिव्ह असते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता काही अँगल्स बघूया आपण.
फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला सांगितलं की साइन ऑफ 210 किती, साइन ऑफ 210. तर पहिली गोष्ट काय करायचं, मी साइन द्यायचं म्हणून सांगितलंय, म्हणजे प्लस का मायनस हे साइन द्यायचं आहे, प्लस की मायनस साइन, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह साइन अगोदर द्यायचं आहे. ते कसं देणार, तर 210 डिग्री म्हणजे 180 टू 270 च्या मध्ये अँगल आहे. मग तिथं फक्त टॅन पॉझिटिव्ह असतं, साइन काय असणार, निगेटिव्ह. साइन ऑफ 210 काय असणार आहे, निगेटिव्ह असणार ना. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. ठीक आहे, निगेटिव्ह. त्याच्यानंतर परत साइन ऍज इट इज लिहायचं आणि काय करायचं, 210 180 पेक्षा जास्त आहे, सो 210 मायनस 180 म्हणजे किती येणार, 30 येणार आहे. आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. सो साइन ऑफ 210 काय असतं, मायनस हाफ असतं, मायनस हाफ. तसं आता कॉस ऑफ 225 डिग्री किती येणार, सपोज कॉस ऑफ 225 विचारलं, तर 225 म्हणजे पुन्हा एकदा बघा 180 टू 270 च्या मध्ये व्हॅल्यू आहे आणि तिथं कॉसची व्हॅल्यू कशी असते रे, निगेटिव्ह असते, फक्त टॅनच पॉझिटिव्ह असतं. ओके, मायनस कॉस ऍज इट इज लिहायचं आणि 225 मायनस 180 केलं तर किती येणार, 45 येणार. म्हणजे 180चं फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर कॉस 45 म्हणजे काय असतं, 1/√2, सो मायनस 1/√2 व्हॅल्यू येणार आहे. परत आणखी एक अँगल घेऊया, टॅन ऑफ. ओके, टॅन ऑफ 240 डिग्री किती, टॅन ऑफ 240 डिग्री किती येणार आहे. ओके, तर 240 म्हणजे 270 आणि 180 च्या मध्ये व्हॅल्यू आली ना, म्हणजे तिथे टॅन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. आणि परत टॅन लिहायचा ऍज इट इज. 240 म्हणजे किती येणार, 240 मायनस 180 केल्यावर 60 येणार ना, बरोबर 60. आणि टॅन 60 ची व्हॅल्यू काय असते, एक्झॅक्टली √3 असते. आता हा जो पार्ट आहे तो सुरुवातीला थोडासा तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, पण हे थोडंसं प्रॅक्टिस केलं ना तर तो तुम्हाला इझी वाटणार आहे. ओके, म्हणजे बेसिकली अँगल तुम्हाला मोठा दिसला, 90 डिग्री पेक्षा जास्त दिसला, तर तो अँगल 90 डिग्री पेक्षा कमी कसा आणायचा हे तुम्हाला फक्त ठरवायचं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एवढीच गोष्ट करायची आहे की अँगल मोर दॅन 180 आहे का लेस दॅन 180 आहे. ओके, 180 टू 270 असेल तर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इफ angle is from 270 to 360 असेल, म्हणजे काय असेल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल असेल. ओके, देन काय करायचं आहे, 360 मायनस दॅट अँगल फक्त करायचं. कारण 270 डिग्री पेक्षा मोठा अँगल असेल, त्याच्यामधून 180 मायनस केलं तर 90 डिग्री पेक्षा कमी व्हॅल्यू येणार नाही, लक्षात घ्या. 90 डिग्री पेक्षा अजून जास्तच व्हॅल्यू येते. म्हणून काय करायचं आहे, 270 टू 360 च्या मध्ये अँगल असेल ना, तर 360 मधून तो अँगल मायनस करायचा आणि मग काय करायचं आहे, व्हॅल्यू काढायची. सपोज साइन ऑफ 300 विचारलं, सपोज साइन ऑफ 300 डिग्री किती, 270 टू 360 च्या मध्ये आहे. तर ASTC कॉस फक्त पॉझिटिव्ह असतं ना, 270 टू 360 च्या मध्ये फक्त कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, बाकी साइन आणि टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. तर इथं सुरुवातीला मायनस लिहिणार, साइन लिहिणार आणि काय करणार आहे आपण, 360 मायनस 300 म्हणजे किती येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. आणि साइन 60 ची व्हॅल्यू किती असते, √3/2 असते, सो मायनस √3/2 येणार आहे. सपोज कॉस ऑफ 315 विचारलं, कॉस ऑफ 315 डिग्री, तर आता कॉसची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते ना, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह लिहिणार. त्याच्यानंतर कॉस 360 मायनस 315 म्हणजे किती येणार, 45. आणि कॉस 45 ची व्हॅल्यू काय असते, 1/√2 असते. सपोज टॅन ऑफ, ओके, त्याच्यानंतर टॅन ऑफ 330 विचारलं, सपोज टॅन ऑफ 330 डिग्री किती, टॅन ऑफ 330. तर आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅनची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते, त्याच्यानंतर टॅन लिहिणार ऍज इट इज. आणि 360 मायनस 330 म्हणजे काय येणार आहे, 30 डिग्री येणार. सो मायनस टॅन 30 म्हणजे काय असतं, 1/√3.
तर या पद्धतीनं अँगल हा जो पार्ट आहे ना, हा जो व्हिडिओचा पार्ट आहे तो तुम्ही काय करा, पुन्हा पुन्हा थोडा रिपीट बघा. म्हणजे हे कन्फ्युजन जर काय याच्यामध्ये असेल तर ते कन्फ्युजन तुमचं निघून जाईल. ओके. तर 90 डिग्री पर्यंत काय आपल्या व्हॅल्यू सगळ्या पार्ट असतात. 90 to 180च्या मध्ये अँगल असेल तर काय करायचा, 180 मधून ती व्हॅल्यू मायनस करायची. 180 to 270 असेल तर त्या अँगल मधून 180 मायनस करायचं. आणि जर 270 to 360 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर काय करायचं, 360 डिग्री मधून ती व्हॅल्यू मायनस करायची. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू तुमच्या 90 डिग्री पेक्षा कमी येणार आहेत. आणि ASTC रूल वापरून काय करायचं आहे तुम्हाला, साइन कॉस टॅन ला काय करायचं आहे, व्यवस्थित पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन अप्लाय करायचं आहे. आणि या पद्धतीनं कुठलाही अँगल जरी तुम्हाला दिला तर त्याच्या साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येतील. लक्षात येत आहे? कुठलाही अँगल जरी दिला तरी तुम्हाला साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येतात. तर त्याच्यासाठी तो जो मेन जो टेबल आहे ना, कुठला 30 60 30 45 60 90 याचा जो टेबल आहे ना, तो टेबल अगोदर व्यवस्थित पाठ करा. आणि तो पाठ केल्यानंतर 90 डिग्री पेक्षा जास्तीचे जे अँगल आहेत त्याच्या व्हॅल्यू कशा आयडेंटिफाय करायचं त्याचं थोडंसं प्रॅक्टिस करा. ओके. म्हणजे तुम्हाला फिजिक्स मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला साइनची व्हॅल्यू जर दिलेली असेल, साइन थिटाची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्याच्यावरून कॉस थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. किंवा कॉस थिटाची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर साइन थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. ते कसं फाइंड आउट करायचं थोडंसं बघा. सपोज तुम्हाला असं सांगितलं की साइन थिटा इज इक्वल टू 1/3 आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1/3. जे आपण जे व्हॅल्यूचा टेबल जो बघितलेला आहे ना, त्याच्यामध्ये 1/3 व्हॅल्यू कुठंच नाहीये साइनच्या फंक्शन मध्ये. किंवा 1/3 ऐवजी कुठली तरी अशी वेगळीच व्हॅल्यू घेऊया. सपोज साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे, 4/5 आहे. 4/5 म्हणण्यापेक्षा 4/7 आहे. सपोज 4/7. टेबलमध्ये अशी कुठली व्हॅल्यू आहे का जेणेकरून तो आपण अँगल फाइंड आउट करू, मग अँगलवरून साइन, अँगलवरून कॉस आणि टॅन फाइंड आउट करू, असं नाहीये कुठंच. लक्षात घ्या. आता साइन थिटाची असली रॅन्डमली कुठलीही व्हॅल्यू जर असेल आणि त्याच्यावरून कॉस थिटा किंवा टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये लागणार असेल तर ते कसं काढायचं बघा. सपोज साइन थिटा इज इक्वल टू 4/7 आहे. कॉस थिटा आणि टॅन थिटा आपण काढूया. कसं काढायचं, तर काय करायचं, इथं साईडला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा. बघा मी काय सांगतोय, साईडला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा. त्याच्यामध्ये एक अँगल थिटा दाखवायचा, एक अँगल थिटा दाखवायचा. ठीक आहे. आता साइन थिटा म्हणजे 4/7. आता 4 आणि 7 या ट्रायंगल मध्ये व्हॅल्यू दाखवायच्या आहेत. आता साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस असतं ना. म्हणजे थिटाची अपोजिट साइड किती आहे, 4 आहे. आणि हायपोटेन्यूस किती आहे, 7 आहे. हे तुम्हाला लक्षात येईल याच्यावरून. मग त्या ट्रायंगल मध्ये काय लिहायच्या, 4 आणि 7 या दोन साइड लिहायच्या. दोन साइड लिहिल्या की तिसरी साइड तुम्हाला काढता येते पायथागोरस थेरम यूज करून. तिसरी साइड कशी येणार बघा, तर तिसरी साइड म्हणजे 7 चा स्क्वेअर किती, 49 मायनस 4 चा स्क्वेअर किती, 16. हे सबट्रॅक्शन करूया, कारण हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन असते, बरोबर आहे ना. तर तिसरी साइड जे येणार आहे ते किती होणार बघा, सबट्रॅक्शन केल्यानंतर दिस इज 5 अँड दिस इज 35 येणार. सॉरी 33 येणार. 33. 49 मायनस 16 म्हणजे काय येणार आहे, 33 येणार ना. म्हणजे ही साइड येणार आहे √33 अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, √33. आणि मग आता तिन्ही साइड मिळाल्यानंतर कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू मग तुम्हाला काढता येते. म्हणजे कॉस थिटा तुमचा येणार आहे दॅट इज √33/7 येणार. आणि टॅन थिटा किती येणार आहे मग तुमचा, अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजेसंट साइड, 4 डिवाइडेड बाय √33. या पद्धतीनं कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू दिलेली असेल तर बाकीच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया, आणखी एक एक्झाम्पल. सपोज साइन थिटा इज इक्वल टू 3/7 आहे. साइन थिटा जर 3/7 असेल, ठीक आहे, तर कॉस थिटा टॅन थिटाच्या व्हॅल्यू किती येणार आहेत. तर काय करतोय आपण इथं, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतोय. ओके, राईट अँगल ट्रायंगल. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करायचं आहे, 3 आणि 7 व्हॅल्यू तुम्हाला फक्त दाखवायची आहे. 3 आणि 7 व्हॅल्यू. हा अँगल थिटा आहे. ओके, साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस, म्हणजे अपोजिट साइड असली पाहिजे 3, हायपोटेन्यूस असला पाहिजे 7.
त्याच्यानंतर ऍडजस्टंट साइड म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. 7 स्क्वेअर किती 49, 3 चा स्क्वेअर किती 9, 49 मायनस 9 म्हणजे काय येणार आहे रूट 40 व्हॅल्यू येणार. बरोबर. मग आता राईट अँगल ट्रायंगलच्या तिन्ही साइड मिळाल्यानंतर कॉस थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू काढता येते. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे रूट 40/7 येणार आणि टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे अपोजिट साइड 3 डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड रूट 40 येणार आहे. आणखी एक एक्झाम्पल. सपोज तुम्हाला सांगितलं की कॉस थिटा इज इक्वल टू आहे कॉस थिटा आहे 3/8. कॉस थिटाची व्हॅल्यू 3/8 आहे. तर साइन थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे. पुन्हा एकदा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. सो दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये एक अँगल घेऊया थिटा. आता कॉस थिटा म्हणजे काय असतं ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. म्हणजे थिटाची ऍडजस्टंट साइड किती होणार आहे 3 होणार आणि हायपोटेनियस किती होणार आहे 8 होणार आहे. मग आता ही समोरची साइड राहिलेली साइड काढावी लागेल. राहिलेली साइड म्हणजे काय होणार आहे हायपोटेनियस. स्क्वेअर रूट ऑफ हायपोटेनियस स्क्वेअर मायनस दिस साइड स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती येणार आहे 64 मायनस 3 चा स्क्वेअर किती येणार आहे 9. 64 मायनस 9 म्हणजे किती येणार आहे दॅट इज 55 येणार. रूट 55 बरोबर आहे ना रूट 55. मग आता साइन थिटा काढूया. साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड. थिटाची अपोजिट साइड रूट 55 डिवाइडेड बाय हायपोटेनियस इज 8 आणि टॅन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय द ऍडजस्टंट साइड. ओके. आणखी एक लास्ट क्वेश्चन बघूया याच्याशी रिलेटेड. सपोज वन मोर एक्झाम्पल. आता टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिली. टॅन थिटा इज इक्वल टू सपोज 3/5 असेल तर साइन थिटा कॉस थिटा किती येणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. राईट अँगल ट्रायंगल. ओके. हा अँगल थिटा आहे. तर टॅन थिटा म्हणजे काय असतं अपोजिट बाय ऍडजस्टंट असतं ना. म्हणजे अपोजिट साइड किती येणार आहे 3 येणार आणि ऍडजस्टंट साइड किती येणार आहे 5 येणार आहे. मग हायपोटेनियस म्हणजे यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करावं लागेल. सो स्क्वेअर रूट मध्ये काय होणार आहे 25 प्लस 9 म्हणजे किती येणार आहे 25 प्लस 9 म्हणजे 34 येणार आहे. आणि त्याच्यामुळे साइन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे साइन थिटा इज अपोजिट साइड 3 डिवाइडेड बाय हायपोटेनियस इज रूट 34 आणि टॅन थिटा किती सॉरी कॉस थिटा किती येणार आहे मग आता कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. ओके. तर या पद्धतीने या व्हॅल्यूज येणार आहेत. लक्षात आलं. तर या पद्धतीने साइनची व्हॅल्यू माहिती असेल तर कॉसची व्हॅल्यू तुम्ही किंवा टॅनची व्हॅल्यू जी आहे ती इझिली फाइंड आउट करू शकताय. ओके स्टुडंट्स.